नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 60 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, 101वी घटनादुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? 101वी घटनादुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वस्तू व सेवा कर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर टिंब ताऱ्याचे चिन्ह आहे। महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर टिंब ताऱ्याचे चिन्ह आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब पंचकोनी तारे चिन्ह या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, कच्ची फळे पिकवण्यासाठी पुढीलपैकी कोणता वायू वापरतात? कच्ची फळे पिकवण्यासाठी पुढीलपैकी कोणता वायू वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इथिलीन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, मीराबाई चानू पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? मीराबाई चानू पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वेट लिफ्टिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, लिंबाच्या रसामध्ये पुढीलपैकी कोणते ॲसिड असते? लिंबाच्या रसामध्ये पुढीलपैकी कोणते ॲसिड असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सायट्रिक ॲसिड या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, गोंडावना विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गोंडावना विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, भारताने तयार केलेले लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट पुढीलपैकी कोणते आहे? भारताने तयार केलेले लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तेजस या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, इंडिया आफ्टर नेहरू या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? इंडिया आफ्टर नेहरू या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कुलदीप नय्यर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर पुढीलपैकी किती होते? सन 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर पुढीलपैकी किती होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 925 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, तापी नदी पुढीलपैकी कोणत्या पर्वतातून उगम पावते? तापी ही नदी पुढीलपैकी कोणत्या पर्वतातून उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातपुडा पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, अक्षरधाम मंदिर पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? अक्षरधाम हे मंदिर पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गांधीनगर गुजरात या ठिकाणी अक्षरधाम मंदिर आहे। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिन पुढीलपैकी केव्हा असतो? आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिन पुढीलपैकी केव्हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 22 मे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, इंडियन पिनल कोड आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड हे कायदे कोणत्या वर्षी मंजूर केले होते? इंडियन पिनल कोड आणि क्रिमिनल प्रोसिजर कोड हे पुढीलपैकी कायदे कोणत्या वर्षी मंजूर केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1860 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, केवलादेव नॅशनल पार्क पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? केवलादेव नॅशनल पार्क हे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, चिल्का तलाव पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? चिल्का हा तलाव पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ओडिशा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, सामाजिक करार हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी तयार केला होता? सामाजिक करार हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी तयार केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 थॉमस जेफरसन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी 15 सप्टेंबर रोजी कोणता दिन असतो? खालीलपैकी 15 सप्टेंबर रोजी पुढीलपैकी कोणता दिन असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अभियंता दिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी न्यूटनच्या पहिल्या नियमाची
नियमाचे उदाहरण कोणते आहे? खालीलपैकी न्यूटनच्या पहिल्या नियमाचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एक चुंबक दुसऱ्या चुंबकाकडे ओढणे या ठिकाणी न्यूटनच्या पहिल्या नियमाचे उदाहरण होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतामध्ये सर्वात जास्त द्राक्ष उत्पादन करणारे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? भारतामध्ये सर्वात जास्त द्राक्ष उत्पादन करणारे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 त्रिची तामिळनाडू या ठिकाणी राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 22 अरबी समुद्राची राणी पुढीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? अरबी समुद्राची राणी पुढीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोची या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मानस वन्यजीव अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मानस वन्यजीव अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आसाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पृथ्वी 2 या क्षेपणास्त्राची मारक क्षमता पुढीलपैकी किती किमी आहे? पृथ्वी 2 या क्षेपणास्त्राची मारक क्षमता पुढीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 250 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 घटना समितीचे कायदेशीर सल्लागार पुढीलपैकी कोण होते? घटना समितीचे कायदेशीर सल्लागार पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर BN राव हे घटना समितीचे कायदेशीर सल्लागार होते. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रामधून एकूण किती प्रतिनिधी राज्यसभेवर निवडले जातात? महाराष्ट्रामधून किती प्रतिनिधी हे लोक राज्यसभेवर एकूण निवडले जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 19 प्रतिनिधी हे राज्यसभेवर महाराष्ट्रातून निवडले जातात. प्रश्न क्रमांक 28 स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या साली झाली होती? स्वराज्य पक्षाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या साली झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1923 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती पुढीलपैकी कोण होते? भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जी शंकर कुरूप या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारताचे पहिले निवडणूक आयुक्त पुढीलपैकी कोण होते? भारताचे पहिले निवडणूक आयुक्त पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सुकुमार सेन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते. प्रश्न क्रमांक 32 कवी ग्रेस यांचे संपूर्ण नाव पुढीलपैकी कोणते आहे? कवी ग्रेस यांचे संपूर्ण नाव पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 माणिक सीताराम गोडघाटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतामध्ये सनदशीर राजकारणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला होता? भारतामध्ये सनदशीर राजकारणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामधील सेनापती तात्या टोपे यांना ब्रिटिशांनी केव्हा फाशी दिली होती? तात्या टोपे यांना ब्रिटिशांनी केव्हा फाशी दिली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 18 एप्रिल 1859 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतामध्ये कोणत्या न्यायालयाने पहिले ई कोर्ट सुरू केले होते? भारतामधले कोणत्या न्यायालयाने पहिले ई कोर्ट हे सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद न्यायालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 वसंतदादा पाटील शुगर संशोधन संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? वसंतदादा पाटील शुगर संशोधन संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1
पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कापूस उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर पुढीलपैकी कोणता देश आहे? कापूस उत्पादनामध्ये पुढीलपैकी प्रथम क्रमांकावर देश पुढीलपैकी कोणता आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न कोणत्या वर्षी भेटला होता? सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या वर्षी भेटला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 2014 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन पुढीलपैकी कोणत्या तारखेला असतो? महाराष्ट्र शासनाचा महसूल दिन पुढीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1 ऑगस्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 देशामध्ये सर्वात जास्त विधान परिषद सदस्य संख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? देशामध्ये सर्वात जास्त विधान परिषद सदस्य संख्या पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 45 भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन झाले होते? भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1950 मध्ये भारताचे सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले होते. प्रश्न क्रमांक 46 कृष्ण क्रांती पुढीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडित आहे? कृष्ण क्रांती ही पुढीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पेट्रोलियम उत्पादन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 राष्ट्रपती पदावर असताना निधन पावलेले भारताचे पहिले राष्ट्रपती पुढीलपैकी कोण होते? राष्ट्रपती पदावर असताना निधन पावलेले भारताचे पहिले राष्ट्रपती पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर झाकीर हुसेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 केंद्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 गुगल सर्च इंजिनचा शोध पुढीलपैकी कोणत्या साली लागला होता? गुगल सर्च इंजिनचा शोध पुढीलपैकी कोणत्या वर्षी लागला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1997 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भारताची कोकिळा असे खालीलपैकी कोणाचे उपनाव आहे? भारताची कोकिळा असे पुढीलपैकी कोणाचे उपनाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सरोजिनी नायडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 अग्निशमन सेवा दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? अग्निशमन सेवा दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 14 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. 53 बियास नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते? बियास ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश आणि पंजाब या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 नांदूर मधमेश्वर धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नांदूर मधमेश्वर धरण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 इटियाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? इटियाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 कावेरी नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते? कावेरी ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक आणि तामिळनाडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 भारतातला सर्वात लहान दिवस पुढीलपैकी कोणता आहे? भारतामधला सर्वात लहान दिवस पुढीलपैकी कोणता आहे? तर आपण नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे भारतातला सर्वात लहान दिवस पुढीलपैकी कोणता आहे ते. प्रश्न क्रमांक 19 गुरुकुलची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? गुरुकुलची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वामी श्रद्धानंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 UAE मध्ये पुढीलपैकी कोणती प्रमुख भाषा ही बोलली जाते? UAE मध्ये पुढीलपैकी कोणती प्रमुख भाषा ही बोलली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरबी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 दिल्ली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? दिल्ली हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यमुना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 हल्दी घाटचे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? हल्दी घाटचे युद्ध पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2
1576 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मुकुंदराव पाटील यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात होते? मुकुंदराव पाटील यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दीनमित्रकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 म्हैसूरचा वाघ म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते? म्हैसूरचा वाघ म्हणून पुढीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 टिपू सुलतान या ठिकाणी योग्य आन्सर होईल.